मंडळीनं भेंडीची फुलं आम्हाला ह्या रानात बघत दिली पण ती मिळली नाही. मग दादा बोललं गाडी अजून थोडा पुढे जाऊया. शिंदेवाडीच्या आणि मध्ये आमचा मार्कल म्हणून पाय वाटाय तिथं जातो, बघूया. महारतला जवळ बसलेला आहे आणि दादा आता एंट्री करतात महारतलाच्या जंगलात खास भेंडीच्या फुलांसाठी. हा ही ती पायवाट आहे जिला आम्ही हायस्कूलला जाताना शॉर्टकट म्हणून वापरायचो. आता चालू शकत नाही. राशन दुकान जायला, ग्रामपंचायतीत जायला, शिंदेवाडीत काय पण काम असेल तर आमच्या वरच्या 4 वाड्यांमधून जाण्यासाठी शॉर्टकट वाट. काय हाय होय आताशी कळ्या येतात त्यांना. जंगल 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 मोगली बनलेला आहे. फुल नाही दिसत पण खाली जायला हवा थोडा. हा पायवाटा आहेत पण त्याच्या बाजूची जी झाडं झुडपं एवढी वाढली ती सगळी त्यांनी पायवाटा पॅक केली नाही. चला खरकटला काय नाही. हा बारीकसा तो बारीक काठीवाली असते ना वेल. कुठे इथं खाली उतरायचं आहे. ही वाटा खाली उतरायची. कुठं काय दिसतंय उतरायची ती. जाऊ शकत नाही पुढं. वाटा बंद केली आमच्या आपण. मग जंगल कमी झाला असता तो गोष्ट वेगळी होती. जंगल वाढून सुद्धा फुलं मिळत नाहीत. झाडा भरपूर लागलीच नाही. मी येतो सोकास. हा 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 काठीवाली. तू रस्ता कसा अशी अशी आहे तुझ्या. ती म्हणते काय करणार तुम्ही माणसं आता येत नाही काय ना. मग मी आपला पसारली बिंदास. बघ ना कुठं आमच्या गौराई माता म्हणते भेंडीच्या फुलावर यंत लपत आम्हाला फुलाच नाही मिळत आहे. होय वहिनी म्हणल्या होत्या का महारतलात मेन जागा आहे फुला मिळायची. हा हा तो तरी घेऊया. नाही वेल आहे नुसती. नाही एवढ्या याच्यात कोण नाही येणार. आता आजकाल सगळे रस्त्याच्या बाजूला कुठं दिसत असेल तीच फुलं चढतात. आपणच दोघं घुसलेले आहे जंगलात जुन्या वाटांमध्ये. हा अजून किती जायचं खाली. इकडनं जाऊन खालच्या रस्त्यावर पोहोचू. गाडी वर ठेवलेली आहे. घरातले उगाच म्हणतील रविदादा तुम्ही पण जो त्या बाबूच्या नादाला लागून रानात फिरत राहिलो. गपचूप वाटेला कुठं रस्त्याला मिळली असती घेऊन यायची ती. दिसते कुठं पण ना भेंडे आहे ना हातवून ना काय आहे. नुसता रान. भेंडी शिवाय करायचं नाही मिळेल कुठेतरी मिळेल. आता तसं पण तुम्ही जाता आहे ना तिकडे कोलवलीत तर तिकडे रस्त्याला कुठं दिसेल तिथे गाडी थांबवून काढा लगेच. आता लगेच नाही मिळली तरी हां आरतीच्या टायमाला संध्याकाळपर्यंत घेऊन यालच ना येताना. खरी आता हवी होती गौराई आणायच्या टायमाला. आम्ही आता परतीची वाट धरत आहोत. गपचिप घरात जात आहोत. कुठं घरात गेल्यावर मी जरा जाईन कुठं रानात. दादांना जायचं आहे बाहेर नातेवाईकांकडे पाया पडायला. कोळवली गावात आमच्या तालुक्यातल्या गुहागर तालुक्यातल्या.
चला शेती सोडल्यामुळं आणि रस्ते वाहतूक वाढल्यामुळं सगळ्या गेलेल्या आहेत. कोकणात लोक जंगला विसरतील. पहिली कोकणात पोरांसोबत जंगला व्हायची. आता मजबूत पोर असायचे. आता म्हणा आताची पुढे म्हणा काय मजबूत होणार आहे. रस्त्यात चालून पाय दुखतात. मग अशा पायवाटा तुडवतील, पायवटा पायटने चढतील उतरतील, खाचक्या खळग्यातनं चालतील, तेव्हा मजबूत होणार आहेत. आता मी चाललो नाही. आता मी रस्त्यात चाललो ना हां माझे पाय दुखतात. हां, हे आता इथं बघा कसं वाटतं. अक्षरशः पाय दुखत नाही, व्यायाम होतात पण पाय दुखत नाही. चला आम्ही परत रस्त्यावर आलेला. रस्त्याला पाय दुखतात आपले. एक वेल खरचडली तर लाल झालाय. असं होईल ना. हो आता 2 कोंबडी बघा. हां बाबू 2 हम्म कोंबडी. हां बुधवार म्हणजे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ना. चालेल. चला आता फिरवा गाडी. कसं इथं चला घरी जाऊया. गरळ मातेचं आगमन झालेलं आहे. आम्ही पण घरात पोचलेले आहेत, पण फुला न घेता घरात पोचलेला. आता व्हिडिओ संपवूया आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. टाटा बाय बाय.